फेब्रुवारी शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त ह्याच त्या छोट्या मुलांना जो विक्रम करून दिला तोच स्वयंतक ज्याने अर्नाळा किल्ल्यात उडी घेऊन वसई किल्ल्यात पोहून स्वतः त्यांचं वय सुद्धा काय आहे तर 8 वर्ष या सुवर्ण क्षणाचा साक्षीदार मी स्वतः होतो तिकडे आणि खरोखरच स्वयंतक आम्हाला तुझा फार 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 अभिमान आहे कारण उमलमान गावचं नाव तू साता समुद्रापलीकडे नेले कारण ज्या लोकांना उमलमान गावची ओळख नसेल ती ओळख तुझ्यापासून निर्माण झाली आणि खरोखर स्वयंतक तू जेव्हा पोहत होता अरे तुझ्या वडिलांचं सोड आईचं सोड पण आमच्या छातीचे ठोके सुद्धा धडधडत होते कारण तुझं काय आणि ते उन्हाचे चटके काय लागत होते मला वाटतं तुला जेलफिश पण चावला स्वयंतक आणि 2 दोर लागले पाहिले एक हाताला आणि एक पायाला तिकडे बघ तुला लाईव्ह मध्ये दाखवतोय स्वयंतक हात वर कर तेच स्वयंतक आपली आगरी कोळ्यांची शान स्वयंतक उमलमानचा एक सुपुत्र आज आमच्या स्टेजवरती आलाय वेलकम 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 स्वयंतक तुझं खूप खूप स्वागत करतो या मंचावरती थँक्यू वेलकम स्वयंतक पंकज पाटील आपल्या या ठिकाणी हार्दिक स्वागत गिनीज लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आपण पाहिलंय अतिशय सुंदर कामगिरी या मुलाची आहे कौतुकास्पद कामगिरी आणि अनेक पंचकृषीमध्ये या मुलाचं कौतुक केलं जात आहे मॅचच्या दिशेने आपण जाऊया एक षटकार आपण पाहिलाय पहिल्या चेंडूवर स्वागत दुसऱ्या चेंडूवर देखील स्वागत मंगेशचा बॅक टू बॅक 2 धमाके नाव आहे रमा ठाकूर 6 थँक्यू लाखात नंबर 1 चा मात्र तो बैलगाडा नाहीये तर लाखात नंबर 1 चा खेळाडू आहे मिस्टर रमा ठाकूर रमा असा खेळाडू आहे की कधी कधी मोठी इनिंग देखील खेळून जातो तर कधी कधी लवकर देखील बाद होतो मात्र आज 2 बिग हिट 2 धमाके रमा ठाकूरने मंगेशच्या अगेन्स्ट केलेत 2 चेंडू 2 षटकार तिसरा चेंडू देखील उडवण्याचा प्रयत्न होता चेंडू मात्र येतोय शॉट फाईन लीगच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण नरेश मात्र यांच्याकडून केलं जात आहे धावा संख्या झाली ती 13 हरेश्वर राऊत यांना विनंती करतोय की आपण प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे हरेश्वर राऊत साहेब आर.के. मोरवा मार्गदर्शक आर.के. मोरवाचे माजी अध्यक्ष आहेत विनंती करतो राऊत साहेबांना आपण प्लीज व्यासपीठावर या धावा संख्या 13 चांगला चेंडू आहे यष्टीरक्षक कोण आहे खरोखर मला आश्चर्य वाटतं की 35 चा खेळाडू यष्टीरक्षक कसा काय होऊ शकतोय बाउंड्रीवर नेऊन उभा ठेवायला पाहिजे थोडीशी मस्ती केली चेतनची मी धावा संख्या आहे 14 काय क्रिकेट काय थोडीशी मस्ती देखील असायला आणि चेतनला राग येत नाही मी नेहमी चेतनची मस्ती करतोय धावा झाले 14 धावा मंगेश पाटील पुन्हा एकदा सज्ज आहेत अपील केले गेले मैदानाच्या आतमध्ये कदाचित हा जो चेंडू आहे तो कदाचित अंगाला स्पर्श करून आलाय आणि या कारणास्तव ती अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली होती वापसी करतोय 2 षटकार आल्यानंतर मात्र नक्की 3 चेंडू अगदी योग्य लाईन आणि लेंथ मध्ये आपण पाहिलेत मंगेश पाटील यांचे वन ऑफ द ग्रेट प्लेअर एक नामवंत खेळाडू आहे उत्कृष्ट फलंदाज तसेच मालिकावीरी पारितोषिक मंगेश पाटील यांच्या नावावर देखील आहेत असं नामवंत खेळाडू आपण मंगेश पाटील यांना पाहतोय वाईटचा इशारा 1+1 मिळतील या ठिकाणी 2 धावा मी विनंती करतोय उमलमान आगरे मास्टरचे सभासद जेवणाच्या मंडपात जेवण वाढवण्यासाठी कोणीही नाहीये तर प्लीज आपण त्या ठिकाणी लक्ष द्याल तर बरं होईल याच्यानंतर तुमची मॅच आहे मग तुम्हाला मॅच पाहायला मिळेल जरा लक्ष द्या प्लीज जेवणाच्या मंडपात वेलकम हरेश्वर राऊत साहेब आपलं हार्दिक स्वागत बॅकफुटला जाऊन चेंडूला या ठिकाणी आपण पाहतोय तर कट केला आहे एकदा तर कंप्लीट केले प्रशांत मात्र वेगाने पुढे येतात सिंगल इथे मिळेल धावा संख्या झाली आहे फळकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत हरेश्वर राऊत साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले आरकेचे माजी अध्यक्ष
तसेच सल्लागार मी म्हणेल. अनेक स्पर्धा मी आतापर्यंत जी कॉमेंट्री करतोय आणि दिनेश भाऊ खरोखरच या माणसाच्या विषयी म्हणायचं गेलं तर वयोवर्ष जर मला वाटतं 60च्या पलीकडे असेल तरी देखील कुठेही जाऊ द्या. 73 वय आहे या व्यक्तीचा विचार करा. मात्र स्पर्धा कुठेही असू द्या ही व्यक्ती नेहमी आरकेला पाठिंबा देण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचते. तर नक्कीच अभिमान आहे या व्यक्तीचा. हरेश्वर राऊत साहेब खरोखरच कौतुक आहे तुमचं. धावसंख्या 17. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तर उपउपांत्य फेरीतील आपण सामना पाहतोय म्हणजे बक्षीस पात्र फेरी गाठणारी मॅच जिंकला तर एक पारितोषिक तुम्ही घेऊन जाऊ शकाल. आरके मोरवा या टीमला विसरता कामा नाहीये. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय मिस्टर चेतन राऊत. पहिला चेंडू अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. पहिला चेंडू येते डॉट. 2022 वर्ष ग्रँड फिनाले मध्ये आज संघ जवळपास पोहोचला गेला होता आणि त्या ग्रँड फिनाले मध्ये पराभूत झाला होता आरके मोरवा संघ. मात्र त्याचा वचपा या आरके मोरवा टीमने काढला होता 2023 मध्ये. 2023 चा चॅम्पियन हा संघ आहे आरके मोरवा याच मैदानावरील याच स्पर्धेमधील. ऑन साइडला जोरकस फटका आहे. डीप मिड विकेट रिझन मध्ये प्रोडक्शनला मेघनाथ आहेत. मात्र त्याचा चकवून चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. धन्यवाद डीजे सॅम. धाबा झाले तर 21. कोण आला था डीजे? धीरेन आलाय का? फुल टॉस. संडे का फंडे. समोर मेजवानी होती मात्र त्या मेजवानीचा स्वाद घेता आला नाहीये. ट्रॅप रचलाय चेतन राऊतनं. फ्लाइट तर दिली होती मात्र या फ्लाइटला फसला गेला बॅटर सतीश ठाकूर. आउट. थँक्यू. वेलकम नाकवा. या महत्वपूर्ण विकेट. एक ट्रॅप रचला गेला होता. फुल टॉस चेंडू मात्र फ्लाइट तर दिली होती त्या फ्लाइटला व्यवस्थित मात्र ट्रॅव्हल करताना नाही बाउंड्री लाईनच्या बाहेर. उंची जास्त घेतली गेली होती आणि जवळपास लांबी त्या ठिकाणी कमी पडली गेली या स्ट्रोकची आणि झेलबाच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज बाजूला सतीश. किरण भाऊंच्या मुलाच्या लग्नाची पार्टी आहे कदाचित आज. बिग हिट. मोठा फटका. थँक्यू चंद्रशेखर ओवळेकर. मागच्या मॅचचा हिरो. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित केले गेले होते आणि जवळपास खरोखरच आजच्या दिवसातील 50 धावा चंद्रशेखर ओळेकर यांच्या पूर्ण झाल्या आहेत. ऑफ साइडला पंच केलाय. स्वीपर पॉइंट डीपला फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण उमेश राऊत आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलं उमेश कडून. फक्त सिंगल इथे मिळेल. धावा संख्या झाली आहे ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमची 28 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं चंद्रशेखर ओळेकर यांच्या आपण त्या जवळपास धावा पाहिल्या होत्या म्हणजे 44 धावा पाहिल्या होत्या आणि या मॅच मध्ये आपण पाहतो तब्बल 6चा तो फटका म्हणजे तब्बल 50 धावा आणि 51 धावसंख्येवर हा खेळाडू खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. आज संपूर्ण दिवस अतिशय उच्च दर्जाची कामगिरी चंद्रशेखर ओळेकर यांनी आपल्या टीमसाठी केली आहे. डाऊन द ग्राउंड खोलवर टप्प्याचा चेंडू होता खेळला गेला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. मेघनाथ चेंडूला फील्ड करतोय. मेघा फक्त सिंगल मिळेल. एक से ही काम चलाना पडेगा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावा संख्या झाली आहे ती 29 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. चला यावेळी आपण खरोखरच या ठिकाणी आम्ही अशा मुलाचा सन्मान या ठिकाणी करतोय. हा सन्मान खऱ्या अर्थानं आपल्या अग्रे भूमिपुत्राचा आहे. हा सन्मान आपल्या समाजाचा आहे कारण आज आपल्या समाजाचं नाव आपल्या गावाचं नाव
उच्च स्तरावर नेण्याचं काम ज्याने केले स्वयंतक पंकज पाटील यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. धावसंख्या 29 धावा या झालेल्या आहेत. स्वयंतक यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आपण त्यांचा पाहिलाय. जवळपास मला वाटतं अर्नाळा किल्ला ना, अर्नाळा किल्ला ते वसई किल्ला जवळपास किती 22 किलोमीटरचे अंतर 6 तास आणि 25 मिनिटं ते अंतर जवळपास पोहून पूर्ण केले. अभिमानाची गोष्ट आहे खरोखरच. आणि हा सन्मान मी आरकेचे संचालक, मी असं म्हणू शकतोय आरकेचे मार्गदर्शक मी हरेश्वर राऊत साहेब यांना विनंती करतोय. राऊत साहेब आपण आपल्या शुभ हस्ते हा या चिमुकड्याचा, आपण सुद्धा चिमुकड्या नाही या सगळं लक्षात ठेवा. मी तर म्हणेन सगळ्यांचा तो किंग आहे. काय कामगिरी या मुलाने केली लक्षात ठेवा. आणि ती जे अंतर आहे 22 किलोमीटरचं अंतर ते पोहून पूर्ण केले. खरोखरच म्हणजे मी याला शार्क माशीची उपमा देऊ का? शार्क माशीची उपमा की डॉल्फिनची उपमा देऊया आपण? डॉल्फिन खूप चांगलं नाव वाटेल. शार्क नाहीये, डॉल्फिन आहे, कारण तो मायालो आहे. स्वयंतक मित्रा खरोखरच तुझं कौतुक, आणि हे कौतुक फक्त तुझं या व्यासपीठावर नाही तर हे कौतुक तुझं 23 गावाच्या वतीनं आणि आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं हे तुझं कौतुक आम्ही या ठिकाणी करतोय. मागच्या दिशेने आपण जाऊया. यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. चंद्रशेखर ओळेकर सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होतोय. धावसंख्या झाली आहे फलकावरती म्हणजे तब्बल 30 धावा. आणि स्वयंतक यांच्याविषयी जर म्हणायचं गेलं भरत भाऊ, मला वाटतं त्यांच्या मातोश्री देखील कशा तरी त्यांनी PhD केले हिस्ट्रीमध्ये, मला वाटतं PhD केले. यस, मागच्या वर्षी त्यांचा देखील आपण इथे सन्मान केला होता. यस, डॉक्टर लतिका पंकज पाटील. म्हणजे बघा आईबाबांनी जे घडवण्याचं काम याला केले खरोखरच खूप कौतुकास्पद या काही गोष्टी आहेत. आज आपल्या आणखीन आपला खेळाडू JP त्याचा मुलगा जर आपण पाहिलं तर वैमानिक झालाय. ही देखील एक कौतुकाची गोष्ट असेल. लक्षात ठेवा विद्यार्थी पायलट म्हणून त्याला लायसन प्राप्त झाला आहे. परमनंट पायलट देखील ते पाहायला नक्कीच मिळू शकतील. कारण सगळ्यात महत्त्वाचं काय, शालेय शिक्षण मुलाला मिळतं, मात्र शालेय शिक्षणाच्या व्यतिरिक्त आईबाबांचे जे मार्गदर्शन असतं मुलाला ते खूप कामी येतं. कारण शिक्षकांचं जितकं कर्तव्य आहे मुलांना घडवणं, तितकंच आईबाबांचं देखील कर्तव्य असतं ते मुलांना घडवण्याचं. धावसंख्या झाली आहे फलकावरती म्हणजेच 36-36, लॉस ऑफ 1 विकेट. फुलटॉस एक किया समोर आहे चंद्रशेखर ओळेकर. थँक्यू. होळीची गीतं वाजवली जातात, होळी देखील जवळ आले आहे हे विसरता कामा नाहीये. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल 42, लागोपाठ 2 चेंडू आणि 2 षटकार. हे चेंडू हवे आहेत. काय चेंडू टाकला गेलाय. हरेश्वर राऊत आमच्या व्यासपीठावर आहेत आणि त्यांचेच सुपुत्र उमेश राऊत गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. धावा झाल्यात 42, 2 षटकार आतापर्यंत लागले गेलेत उमेशच्या या ओव्हरमध्ये आणि चांगली वापसी केली गोलंदाजानं. यावेळेस ऑफ साइडला फटका चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये प्रोडक्शनला प्रशांत मात्र आहेत. अंडरम थ्रो त्या ठिकाणी केला गेला. एकदा तर वेगाने पूर्ण केला. डबलचा कॉल. थ्रो यायला झाला उशीर. 2 धावा इथे मिळतील आणि या वेळेमध्ये 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावा संख्या या 2च्या साहाय्याने होत आहे ती तब्बल 44 धावा. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. दुपारची वेळ आहे, दुपारचं सत्र आहे आणि या दुपारच्या सत्रामध्ये हवेचा वेग म्हणजे हवेचं जर प्रमाण आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात अक्षरशः त्या मैदानातील जी धूळ आहे ती देखील सोबत घेऊन जाईल इतक्या वेगाने ती हवा या मैदानावर वाहत असते. त्याच्यामुळे
चेंडू लवकर ट्रॅव्हल होतोय. जिंकायला दिलेत नाही देतात. चार ओव्हरची मॅच असेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतो. त्या ठिकाणी मिस्टर कुमार या गोलंदाजाला आपण पाहू शकाल. चला रेडी राहायचंय नारंगी मास्टर्स. जेवला असाल तर टीम कॅप्टन आपण प्लीज आमच्या टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. नारंगी मास्टर्स आणि उमेदमान आगरी मास्टरचे सर्व खेळाडू प्लीज आपण स्टेज समोर यायचं आहे. उमेदमान आगरी मास्टरचे सर्व खेळाडू आपण स्टेज समोर या त्वरित. भगवान दा, भगवानजी पाटील, भगवान दादा रोलरच्या बाजूला आहेत. भगवान दा तो रोलर बघ जरा बंद झालाय. भगवानजी पाटील खरोखरच प्रत्येक स्पर्धेमध्ये दादा नेहमी असतात. 2 दिवस असतात. मॅचच्या दिशेने चांगला फटका आहे. चांगला शतरक्षण त्या ठिकाणी केले गेले मंगेश पाटील कडून. काल आमच्या सोबत एक्सर प्रीमियर लीगला देखील भगवान दादा होते. म्हणजे कोणाला नाराज करत नाही. त्यांना ज्या ज्या ठिकाणावरून त्यांना इन्व्हिटेशन येतं त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये मुकेश ते पोहोचतात त्या जागेवर. एक्सर प्रीमियर लीगचं त्यांना आमंत्रण दिलं होतं खास नंदू पाटील यांना. आणि एक्सर प्रीमियर लीगला देखील आज उमरमानच्या या गावामध्ये पूर्ण दिवस ते राहिले. संध्याकाळपर्यंत राहिले आणि इथून थेट एक्सर प्रीमियर लीगला भेट दिली त्यांनी. म्हणूनच त्यांचं नाव भगवान आहे. धाव संख्या 45. कुमार अंतिम षटक स्लॉगवर हाताळण्यासाठी समोर चंद्रशेखर ओळेकर. चांगला चेंडू आहे. ऑफ साईडला चेंडूला पिच केला होता. इथे मात्र शतरक्षणामध्ये थोडीशी गफलत. राजन राऊत आहेत आणि दोन्ही पायाच्या मधून राजनचा चेंडू निघून गेला होता. बाउंड्री लाईनवर राजनने चेंडू स्टॉप केला. तत्पूर्वी मात्र इथे धावा पळून काढल्या त्या 3. कपिल जेवलास का तू? धावा झाल्यात 48. आर के मोडवा वर्सेस ओळा स्पोर्ट्स ओळा. हाती मात्र ओळ्याच्या आतापर्यंत या स्पर्धेमध्ये काही आलं नाहीये. आतापर्यंत ज्या स्पर्धा या ठिकाणी पार पडल्यात इथे प्रयत्न तोच असेल की इथून उमेदमानच्या देखील या स्पर्धेमध्ये एखादी छाप सोडून जायला हवी आणि त्याच प्रयत्नशील खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ऑफ साईडला फटका हवेत खेळला गेलाय. मागे प्रोडक्शनला फिल्डर आहे प्रशांत मात्रे. 1 बॉल चेंडूला फील्ड करतोय. खांद्याला दुखापत आहे आणि त्याच्यामुळे मात्र अंडरआर्म थ्रो आपण पाहू शकाल त्या ठिकाणी प्रशांत मात्रे यांचा. धाव संख्या झाली आहे 50. अर्धशतक झळकावलंय मैदानाच्या आतमध्ये ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमनं. धावा झाल्या त्या 50. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. याच्यानंतर नारंगी मास्टर्स टीम कॅप्टन योगेश घरात आपण टॉस बॉक्स मध्ये त्वरित यायचं आहे. चांगला चेंडू आहे. वापसी करतोय. म्हणजे कुठेतरी मी तर म्हणेल उमेश राऊत यांचं थोडस खर्चिक महागड षटक पडलं गेलं होतं आणि त्याची भरपाई म्हणून या ठिकाणी केली जाते. यस एज होती का? रिटायर्ड होत आहेत. ओके रिटायरमेंट या ठिकाणी घेत आहेत. अबाव 50 खेळाडू आहेत. रमाकांत अतिशय सुंदर खेळी रमा टाकून साकारली मैदानाच्या आतमध्ये. त्यांना बॅकला नक्कीच दुखापत आहे आणि त्याच्यामुळे ते या ठिकाणी रिटायरमेंट घेत आहेत आणि नियमानुसार 50 वयोगटातील खेळाडू रिटायरमेंट घेऊ शकतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर मिलिंद पाटील टीम कॅप्टन ओळा स्पोर्ट्स ओळा. धावा झाल्या त्या 50. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. बॅटफुट येऊन चेंडूला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मिलिंद पाटील यांचा. प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून जातोय. डीप मधून मंगेश येईपर्यंत सिंगल या ठिकाणी आरामात पूर्ण केला गेला. धावा झाल्या ते 51. अंतिम चेंडू असेल या ठिकाणी. या इनिंग मधील अंतिम चेंडू असेल.
आणि हा अंतिम चेंडू देखील येत आहे या ठिकाणी निर्धाव. डॉट बॉल, एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 4 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर थांबवलं गेलेलं आहे ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमला तब्बल 51 या धावसंख्येवर आणि 52 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत आर के मोरवा या टीमला. 24 चेंडू 52 धावा आर के संघाला करायचे आहेत. या ऐकूया आपण सुमधुर गीत, त्यानंतर येऊया आपण टॉस बॉक्सच्या दिशेनं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला दोन संघ नारंगी आणि उमळमान. नारंगी आणि उमळमान कॅप्टन, चला या टास्क करासाठी नाही, टास्क करासाठी कोण आलाय? टॉस करासाठी आलाय अर्नाला खाडी ते वसई खाडी म्हणजे वसई किल्ल्यापर्यंत 22 किलोमीटरचं अंतर ज्या अवलियाने पार केले तो 8 वर्षाचा स्वयंतक. ये स्वयंतक, स्वयंतक ये. अरे तू उमळमान गावची आन बान शान आहेस. ये तुझ्यासारखा अवलिया 8 वर्षाचा ज्याने अर्नालला किल्ल्यात जी उडी मारली ती डायरेक्ट निघाला कुठे? वसईच्या किल्ल्यात. असा हा स्वयंतक. हे स्वयंतक टॉस करासाठी ये. चला दोन कॅप्टन उमळमान आणि नारंगी. योगेश भाऊ, जेपी भाऊ, टॉस करासाठी कोण आला? छोटा खेळाडू ज्याने अर्नाल्याच्या किल्ल्याने उडी मारलेली 19 फेब्रुवारी शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्त जी उडी मारली आणि तो निघाला कुठे? डायरेक्ट वसईच्या किल्ल्यात. तो स्वयंतक उमलमान गावची आणबान शान तो आज टॉस उडवण्यासाठी आलाय. स्वयंतक ही आहे उमलमानची टीम म्हणजे आपल्या गावाची टीम आणि ही आहे आपल्या बाजूच्या गावांची म्हणजे जिकडून ती उडी मारली, जिकडून ती विरारवर उडी मारली ती ही टीम नारंगी आणि जिकडे निघालास ती वसईची टीम आपली. टॉस कसं उडवतं माहिती ना? छाप का काटा वाला का सुक्क करतो. वाला का सुक्क तुला माहितच नसेल. वाला का सुक्क याला माहित नसेल. छाप काटा माहित आहे? बॅट समुद्र नको उडू, समुद्र नको उडू. दपव यानं दाखवू नको, उडीताना दाखवू नको. कोण बोलते बोला, कोण बोलते बोला. उडव वरती चल. बॅट आईला म्हणजे ज्यांशी सुरुवात केली त्यांनी मागितलं तेच दिलं तुम्ही. बॅट दिली तुम्ही, बरोबर आहे. चला हो योगेश भाऊ, बॅट आले. बॅट आले म्हणजे आता होणारा सामना एक अटीतडीचा सामना आहे. थोडस दोन्ही संघावर दडपण असेल, तुमच्यावर कमी असेल, पण जेपीचा चेहरा एकदम हे झालेला आहे कारण पहिली मॅच जिंकली. उमलमान गावांच्या आशा वाढले आणि नारंगी संघाने जो काही खेळ केला आता शेवटला तो बघून जेपीला पण वाटलं असेल का बाबा आम्हाला नको बारावर रे. टॉस जिंकलाय काय घेशील? क्षेत्ररक्षण घेशील. तुला माहित आहे उमलमान संघाला कमीत कमी धावाचा थांबायचा प्रयत्न कर. तू किती धावापर्यंत थांबवायचा प्रयत्न करशील? कमीत कमी म्हणजे 40च्या आसपास, थोडंसं वर खाली. 4 ओव्हरची मॅच आहे तुम्हाला माहित आहे ना. 4 ओव्हरची 40च्या आसपास तू देतो तर खूप खूप शुभेच्छा भाऊ तुला. मॅच सारखा झाला पाहिजे, रंगत आली पाहिजे, संगत आली पाहिजे आणि पंगत अंगाल बसलेलीच आहे. स्वयंतक थांबतो जरा. जेपी काय वाटतं तुला? नारंगी संघाने 40 पर्यंत धावाचा करायचा तुला संकल्प केलाय, तुझे काय मत आहे? पहिला मॅचचा जो परफॉर्मन्स बघितला आमच्या खेळाडूंचा तर बॅटिंग करताना चांगला स्कोअर उभारला त्यांनी आणि बॉलिंग सुद्धा चांगली केली. तर आता माझं असं वाटतंय की आम्ही 45 ते 50 पर्यंत धावा जमू शकू 4 ओव्हरमध्ये. 45 ते 50 खरोखर नक्कीच जेपी तुझ्याकडे खूप आशा आहेत कारण जे खेळाडू इन आहेत ते खुश आहेत, जे खेळाडू इन नाही आहेत ते पण तुला काहीतरी बोलत असतील पण त्यांच्याकडे तू लक्ष देणं. खेळ आहे, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये तेच चालायचंच ना. तुला कोण खूप खूप शुभेच्छा. स्वयंतक तू आज या मैदानावर आलाय, बोलशील ना भाऊ? बोलशील ना? अरे बोल रे, बोलतोस तू, एवढी लोक तुला बघतात ना. बोल 2 शब्द. कसं वाटतं तुला? तुझ्या या कलाक्रीडामध्ये तुझं पोहणं वेगळं आहे आणि एक क्रिकेट वेगळं आहे. कसं वाटतं तुला या आपल्या मैदानावर? तुला टॉस उडीला तो पण 40+ आग्री मास्टरचा. बरं वाटतं ना? अरे बाबा बरं वाटलंच पाहिजे. तू जवळ खाडी पार केलीस, 22-23 किलोमीटर पोहून आला तर आम्हाला कवर बरं वाटलं ते आम्हालाच माहित असेल. तर तुझ्या खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. स्वयंतक आमच्यात आहे. स्वयंतक म्हणजे तोच अवलिया की 19 फेब्रुवारी
शिवजयंती म्हणजे शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त ज्याने वसई किल्ल्या व अर्नाळा किल्ल्यातून सकाळी 6:30 वाजता उडी मारली तोच स्वयंतक आज आमच्या जोडीला आहे. त्याच्यामुळे आमच्या उमळेमंगांचं नाव 7 समुद्रपलीकडे गेलंय. त्या स्वयंतकचे खूप खूप धन्यवाद. बॅक टू पवेलियन. मी स्वयंतकला एक विनंती करेन की स्वयंतक तू आलायस, तुझ्यासारखा अवलिया ज्याने रेकॉर्ड केले तुला सांगेल आणि स्वयंतकच्या पप्पाला पण सांगेल का ये या झाडाला तुझा थंब लाव. हे कलर तुला कलर आवडेल तो घे, पण हे झाड आपलं रुजलं पाहिजे. भविष्यात तुझी पिढी मोठी होईपर्यंत हा झाड फुललं पाहिजे, आपला समाज पूर्ण मोठा झाला पाहिजे. याच्यावर काय लिहिलं माहिती का स्वयंतक? माझे आगरी बांधवा. चुकी आपलीच आहे पण अजून बेल गेलेली नाही. अजून तर जर जागा नाही होशील, अजून तू एकत्र नाही येशील तर सौताचाच नाश करून घेशील. सौताच्याच गावात तू नुसता नावापुरता रेशील न भारतीयासारखा वागशील. काढ घे तू मारकोडी महाराज तर थांबतो. हाताने घेतलं तरी चालेल. चला या मॅचच्या दिशेने आपण वळूया. महत्वपूर्ण मॅच बक्षीस पात्र फेरी गाठण्यासाठी मात्र हे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. तब्बल धावा जर आपण पाहिल्या तर 52 धावा या विजयासाठी दिल्या गेलेल्या आहेत. पंचांचा इशारा येतोय. मॅचला होत आहे सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर आपण रमा ठाकूर या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंडला मंगेश पाटील आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहू शकाल मेघनाथ. ही जोडी RK मोरवा संघाची मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी. 52 करायची आहे. दुपारची वेळ आहे. हवेचा देखील जोत मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. काही घडू शकतं कारण या मैदानावर कुठलीही धावसंख्या सेफ गणली जात नाहीये. पहिला चेंडू यावेळेस सरळ बॅटने खेळला गेलाय साईड स्क्रीनच्या अगदी समोर. मात्र प्रयत्न अतिशय सुंदर केला होता ज्ञानेश्वर यानं. थँक्यू. चांगली सुरुवात. 52 धावा करायच्या आहेत आणि त्या 52 धावेना प्रति उत्तर मात्र अतिशय सुंदररित्या प्रति उत्तर दिलं गेलंय मंगेश पाटील कडून. इथे मात्र जो अंतिम सामना सुरू आहे भारत वर्सेस न्यूझीलंड याच्यामध्ये मात्र एक विकेट आतापर्यंत पडली गेलेली आहे न्यूझीलंड या टीमची. 57 धावसंख्येवर पहिला गडी बाद न्यूझीलंड संघाचा झालाय. इनसाइड आउटचा फटका आहे. यावेळेस मागे फिल्डर आहे. या ठिकाणी आपण पाहतोय RK ची पहिली विकेट. मंगेश पाटील परतीच्या मार्गी आउट. थँक्यू. महत्वपूर्ण बॅटर. कारण एका साईडला आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला आपण ज्या भारत स्पर्धा पाहिल्यात त्या भारत स्पर्धांमध्ये इन फॉर्म बॅटर म्हणून मंगेश पाटील यांची ओळख आहे, लक्षात ठेवा. आणि तो बॅटर या ठिकाणी मात्र लवकर बाद झालाय आणि त्यांच्या जागी आपण पाहता टीम कॅप्टन नरेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 52 धावा विजयासाठी आहेत आणि इथून पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर मात्र रमा ठाकूर यांची आपण पाहिलं तर वापसी या ठिकाणी पाहायला मिळते. मंगेश सारखा एक मोठा फलंदाज रमा ठाकूरनं बाद केलाय. मोठा फटका खेळायचा होता. मोठा फटका खेळायचा होता. टर्न पाहिला आपण. अँगल क्रिएट करणारा चेंडू आपण पाहिला रमा ठाकूर यांचा. हा चेंडू इथे डॉट. संकटमोचक भूमिका अनेक संघ स्पर्धांमध्ये म्हणायचं गेलं तर कोण विसरणार नरेश म्हात्रे यांची अनेक स्पर्धांमधली खेळी. आणखीन एक चांगला चेंडू. आणखीन एक आपण चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावा झाल्या त्या 4. सुरुवात दणक्यात झाली होती मात्र त्या चौकारानंतर मात्र एक चांगली वापसी रमा ठाकूर यांची. एक डब्ल्यू शोधला. एक सफलता प्राप्त केली. त्यानंतर मात्र हा चेंडू डॉट. पुढचा चेंडू देखील डॉट. तब्बल 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव. 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा. एक सफलता प्राप्त केली रमा ठाकूरनं.
पुढचा चेंडू स्टेअर केलाय, ऑफ साइडला चेंडू जातोय डीप स्वीपर पॉइंट रिजन मधून फिल्डर येईपर्यंत एक धाव तर या ठिकाणी आरामात कंप्लीट केले गेले आहे. धावा झाल्या आहेत त्या 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. उपांत्य फेरीतील आपण या सामन्याला सुरुवात केली आहे. एका साईडला आर के मोरवा तर एका साईडला आपण पाहतो ओळा स्पोर्ट्स ओळा. 52 धावांचं टार्गेट ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमनं आर के मोरवा या टीम समोर ठेवलं आहे आणि त्याच 52 धावांच्या टार्गेटला प्रत्युत्तर देत आहेत आर के चे हे दोन्ही बॅटर्स. काय फटका खेळलाय, म्हणायचं गेलं तर घुटना टेक और सिक्सर देख. थँक्यू. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या षटकाच्या त्या शेवटच्या चेंडूवर आलेला एक सर्वात मोठा फटका 6 धावांचा तो फटका कामी आला. धावा झाल्यात या 6च्या साह्यानं 11 धावा फळकावर लागल्या गेलेत आर के मोरवा या संघाच्या. चंद्रशेखर ओळेकर न्यू बॉलर्स मैदानाच्या आतमध्ये आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहू शकाल आणि त्यांच्या समोर आपण फलंदाज पाहतोय आर के मोरवा टीम कॅप्टन नरेश म्हात्रे. फुल टॉस चेंडू होता समोर. यावेळेस नक्कीच स्वतःवर नाराज असतील. बघा पाहू शकाल तुम्ही नरेश म्हात्रे यांची देहबोली की हा चेंडू मी कसा काय मिस केलाय. मात्र खरोखरच त्या फ्लाईटनं फसवलंय ते म्हणजे नरेश म्हात्रे यांना. धावा झाल्या त्या 12. मेघनाथ जवळ म्हणायचं गेलं तर बॉलिंग स्वीप आपण तो फटका पाहिला. अतिशय सुंदर स्ट्रोक खेळला गेला मेघनाथच्या त्या बॅट मधून. 360 डिग्री मध्ये खेळण्यामध्ये माहीर म्हणायचं गेलं तर टेनिस क्रिकेटच्या विषयी म्हणायचं गेलं कृष्णा सातपुते स्टाईल मध्ये खेळण्याची किमया या खेळाडूमध्ये आहे. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दृष्टिकोनातून पाहायचं गेलं तर या सूर्यकुमार यादव अशा प्रकारे खेळण्यामध्ये माहीर, ते स्ट्रोक खेळण्यामध्ये माहीर असा खेळाडू मेघनाथ. अगदी बाउंड्री लाईन पॅक केले ऑन साइडची. डीप लॉंग ऑन, वाइडिश लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग डीप मध्ये आहे. त्यानंतर आपण पाहू शकाल डीप लॉंग लेग. पुन्हा एकदा बायटिक स्ट्रोक, पुन्हा एकदा बायटिक स्ट्रोक. अगदी मागच्या पायाचा गुडघा खेळपट्टीवर तो मात्र वाकवून मात्र तो स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मेघनाथनं केला होता. मात्र बॉल आणि बॅटचा संपर्क त्या ठिकाणी होऊ शकला नाहीये. चेंडू होते निर्धाव. धावा झालेत 12. यावेळेस हवेत खेळला गेलाय. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी मिस्टर रमा ठाकूर. ही बिग विकेट. थँक्यू. आणखीन एक मोठी विकेट, प्राइजलेस विकेट मिस्टर मेघनाथ मात्र देखील परतीच्या मार्गी. पहिल्या मॅच मध्ये आपण पहिल्या ओव्हर मध्ये आपण पहिला मंगेश पाटील सारखा एक नामांकित खेळाडू बाद झाला. त्यानंतर मात्र मंगेशच्या पाठोपाठ मात्र या दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर आणखीन एक धक्का आर के मोरवा या संघाला दिला गेला आहे ओळा स्पोर्ट्स ओळा या टीम कडून. चंद्रशेखर ओळेकर एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त करतायत.
मेघनाथ मात्रे सारखा एक नामांकित खेळाडू मात्र डग आउटच्या दिशेने मात्र पाठवला गेलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तो कुमार 40 वयोगटात पदार्पण झाल्यानंतर मात्र या खेळाडूची नक्कीच एक खूप मोठी मी तर म्हणेल साथ लाभली गेलेली आहे ऍज अ बॅटर म्हणून टीम साठी. गोलंदाजी करताना आपण अनेकदा पाहिला कुमारला, मात्र बॅटिंग देखील अतिशय सुंदररित्या करतो हा खेळाडू. शॉर्ट बॉल आहे, पुलचा फटका, मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. 1 बॉल चेंडूला फील्ड केलं गेलंय. एक धर पूर्ण झाले, दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात आहे आणि 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण होत आहेत. धावा झालेल्या आहेत त्या 14 धावा. 24 चेंडूंचा खेळ, धावा करायच्या त्या 52. संघर्ष जारी आहे, प्रयत्न सुरू आहेत आणि म्हणतात ना प्रयत्न तिथे परमेश्वर. इनसाइड आउट, ऑन साइड खेळायचं होतं, बॅटची एज लागली गेली, चेंडू ऑफ साइडला ट्रॅव्हल झाला. 2 फिल्डर चेंडूला फील्ड करण्यासाठी प्रयत्न करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केले गेले आहे. 2 धावा या फटक्यावर देखील मिळतील. धावा झाल्या 16. लॉस ऑफ 2 विकेट ऑन बोर्ड. 16 धावा संख्येवर 2 फलंदाज बाद झालेत आर के मोरवा या टीमचे. षटक क्रमांक आपण पाहतो दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अंतिम चेंडू असेल या शेवटच्या दुसऱ्या षटकातील. गोलंदाज तयार. ओ प्रयत्न चांगला होता, नो डाऊट. मी नक्कीच कौतुक करेल यष्टी रक्षक खास करून उत्तम ठाकूर यांचा. अतिशय सुंदर प्रयत्न. बॅटची एज लागली होती, आतली कडा साठली होती चेंडूनं बॅटची आणि जो काही ती फ्लाईट होती यष्टीच्या मागे त्या फ्लाईटला फील्ड करण्याचा प्रयत्न मी तर म्हणे उत्तमनं अतिशय उत्तम पद्धतीने केला होता. मात्र कॅच होतो त्या ठिकाणी ड्रॉप. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आहे. धावा झाल्यात फलकावर त्या 16. येणारे चेंडू शिल्लक आहे ते 12 आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 36. 12 चेंडू 36 धावांची गरज. आर के मोरवा वर्सेस आपण पाहतायत ओळा स्पोर्ट्स ओळा. थँक्यू ज्ञानेश्वर पाटील. आणखीन एक नामवंत गोलंदाज, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गोलंदाज ओळा स्पोर्ट्स ओळा या टीम मधील. पहिला चेंडू ऑफ साइडला हवेत खेळला गेलाय. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी चंद्रशेखर ओळेकर. चुकी मुळीच होणार नाहीये. आणखीन एक धक्का आर के टीमला. मिस्टर नरेश पाटील देखील या ठिकाणी बाद. थँक्यू. हेमंत राऊत निबडर. कुमार आणि हेमंत ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एखाद्या खेळाडूला अँकर रोल अदा करावा लागेल, एक मॅच विनिंग पारी खेळावी लागेल, गेम चेंजर बनावा लागेल आणि मी तर म्हणेल तसं जर खेळ खेळा या ठिकाणी हेमंत राऊतनं तर कदाचित नक्कीच आज जी संधी या खेळाडूला दिली गेलेली आर के मोरवा या टीमच्या माध्यमातून ती संधी कदाचित रेग्युलर मिळू शकेल या खेळाडूला. त्यासाठी मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. ज्यावेळेस तुम्ही स्वतःला सिद्ध कराल त्यावेळेस तुम्हाला प्रसिद्धी मिळायला वेळ लागणार नाहीये. यस रवींद्र देखील या ठिकाणी बाद होत आहेत. चांगला चेंडू आहे, खोलवर टप्प्यात चेंडू खोदून काढलाय. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी, मात्र काय घडलंय स्वतःचा बॅलन्स सांभाळू शकला नाहीये. झेल घेतल्यानंतर मात्र तो पाय बाउंड्री लाईनच्या बाहेर.
थँक्यू दादा. तो हिरव्या हिरव्या झाडांचा तू गाव पाहिला देखील नसशील. धाव संख्या आहे ती 22, कारण तुझ्या आताच्या या युगात कॉन्क्रीटचं जंगल आहे. सुंदर फटका, सुंदर फटका. आणखीन एक धमाका. दिलीप भोईर यांची रिक्षा सांभाळा. त्याच दिशेने चेंडू मात्र फेकला गेलाय. 6. थँक्यू. धावसंख्या झाली आहे तब्बल 28 धावा. लागोपाठ 2 चेंडू 2 षटकार. समीकरण बदलले गेले. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते जवळपास 9 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या 24. कालचा सामना विसरता कामाच नाही. आजचा सामना विसरता कामा नाहीये. 9 चेंडू 24 धावा होतील. काल झाल्या होत्या, आजही झालेत, आता होतील का हे महत्वाचं आहे. ओळा वर्सेस आर के मोरवा मॅच सुरू आहे. उपांत्य फेरीतील सामना. यावेळेस सरळ बॅट ना म्हणायचं गेलं तर सीधी बॅट, नो बकवास. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6. धावा झालेल्या आहेत. त्यामुळे तब्बल 34 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. मॅच ऑन झाले. शॉर्ट बॉल होता यावेळेस ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न होता कुमार यांचा. हा चेंडू येतोय डॉट हेमंत आहे, माफ करा, अगेन्स्ट स्ट्राइक एंडवर. धावा संख्या झाली आहे ती तब्बल 34. धावा करायच्या आहेत त्या 18. 7 चेंडू 18 धावांची गरज. मिस्टर स्टोक आहे, चेंडू हवेत. यष्टीरक्षक उत्तम प्रयत्न करायला होता. महत्वपूर्ण हा कॅच होता. मात्र या शेवटच्या चेंडूवर फक्त सिंगल मिळेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात फलकावर त्या 35. येणारे 6 चेंडू आणि येणाऱ्या 6 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 17. 6 चेंडू 17 धावा. ऐकूया आपण सुमधुर गीत. थोडंसं माइंड फ्रेश करू आणि येऊया या मैदानाच्या आतमध्ये. तांबडी तांबडी चमकते उन्हात कला 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 तांबडी तांबडी चमकते उन्हात कला 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 तांबडी तांबडी चमकते उन्हात कला 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 तांबडी तांबडी चमकते उन्हात कला 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 कला. थँक्यू. सर्वात महागडे षटक. सगळं काही सुरळीत सुरू असताना मात्र ज्ञानेश्वर पाटील यांना टार्गेट केले गेले, कारण एखादं षटक टार्गेट करणं आर के मोरवा टीमसाठी गरजेचं होतं. जर या मॅच मध्ये वापसी करायची असेल तर एखाद्या गोलंदाजाला टार्गेट करणं गरजेचं होतं आणि ते ज्ञानेश्वर पाटील या गोलंदाजाला टार्गेट केले गेले. तब्बल 19 धावा ज्ञानेश्वर पाटील यांच्या अगेन्स्ट त्या आर के मोरवा टीम न कुठल्या आहेत. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा करायच्या आहेत त्या 17. गोलंदाजी ट्रॅकवर दिलीप या गोलंदाजाला आपण पाहू शकाल. 6 चेंडू 17 धावा. ओवळ्या संघाच्या विजयाचं भवितव्य दिलीपच्या हातामध्ये, तर आर केच्या विजयाचं भवितव्य मी म्हणेल हेमंत आणि कुमार यांच्या हातामध्ये.
पहिला चेंडू ऑन साईडला जोरकस फटका खेळला गेला डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय डीपला प्रोडक्शन फील्ड चंद्रशेखर ओळेकर चांगला थ्रू आहे नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेनं 2 धावा पहिल्या चेंडूवर 2 येत आहे धावा करायचे 15 चेंडू शिल्लक आहेत 5 चेंडू 15 धावा 2 चेंडू डॉट हवेत ओळा टीमला एखादा मोठा फटका मॅच मध्ये मजबूत पकड करू शकते आरके मोरवा 5-15 मिस्टर स्टोक आहे चेंडू हवे स्वतः गोलंदाज जेलच्या खाली जातोय दिलीप कॅच त्या ठिकाणी पकडू शकला नाहीये प्रयत्न चांगला केला होता मात्र जास्त कॅच घेताना तो हळला होता इतकं मी म्हणू शकेल थोडस कदाचित दबावामध्ये असेल हा कॅच कॅरी करताना दिलीप प्रयत्न अतिशय सुंदर केला गेला होता आणि कदाचित जी उंची गाठली होती थोडीफार आपण हवा देखील जाणवत आहोत मैदानाच्या आतमध्ये त्या कारणासाठी त्याला तो अंदाज घेता आला नाहीये कॅच होते ड्रॉप 2 धावा इथे मिळतील धावा संख्या झाली आहे ती 39 धावा करायच्या आहेत त्या 13 चेंडू शिल्लक आहेत ते 4 चेंडू 13 धावा व्हॉट अ मॅच बॅचेज आणि या ठिकाणी एक नशिबाची साथ मी म्हणेन चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि तर नक्कीच चौकार जाऊ शकला असता 3 चेंडू धावा करायच्या आहेत त्या 12 काय हवंय ओळा टीमला विजयासाठी 2 चेंडू डॉट काय हवंय आरकेला विजयासाठी 2 षटकार 3 चेंडू मध्ये 2 षटकार मारायचे आहेत गरमागरम मॅच मैदानाच्या आतमध्ये गरमी आहे हृदयाचे ठोके देखील वाढले आहेत अक्षरशः मी म्हणेल काही कांना देखील घाम फुटले तर काही कांचे पाय उडायला लागलेत 3 चेंडू 12 धावांची गरज यावेळेस फ्लाइट तर दिली होती अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे मात्र इथे एक धाव नक्कीच जाहीर केली जाते पंचांच्या माध्यमातून शेवटचे 2 चेंडू शिल्लक धावा करायचे 11 मॅच अजून संपली नाहीये काय दिलीपने या ठिकाणी वापसी केले खरोखरच आशा पल्लवित केल्या त्या गोलंदाजांना ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमच्या कंपल्सरी चेस आहेत त्याच्यामुळे 2 चेंडू मध्ये 11 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील या ठिकाणी फटका हवेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण बॅकफुटला जातोय आरके मोरबा हा संघ प्रयत्न अतिशय जबरदस्त केला होता खास करून षटक क्रमांक 3 ज्ञानेश्वर पाटील यांचं ते षटक आपण पाहिलं आणि तिथून मात्र वापसी केली होती आरके मोरवा या टीमनं क्या बात आहे आपण जर सामना पाहतो एका साईडला न्यूझीलंड आणि भारत याच्यामध्ये भारतीय संघाने वापसी केली म्हणू शकतो पण आतापर्यंत 3 विकेट न्यूझीलंड संघाच्या गेलेल्या आहेत अंतिम चेंडू असेल एम एस स्टाईल मध्ये स्ट्रोक खेळलाय 6 बघा अगोदरच्या चेंडूवर जर षटकार आला असता तर कदाचित या मॅच मध्ये आरके मोरवा संघ जिंकू शकला असता मात्र उशीर हा षटकार येतोय शेवटच्या चेंडूवर हा षटकार येतोय आणि जवळजवळ म्हणायचं गेलं तर 4 धावांनी मात्र या ठिकाणी विजय संपादन करतोय ओळा स्पोर्ट्स ओळा संघ अभिनंदन ओळा स्पोर्ट्स ओळा हो रावसाहेब थांबा सन्मान घ्या सन्मान रावसाहेब घ्या सन्मान आपल्यावर राहिलाय बसा थांबा तर 1 मिनिट दादा नमस्कार कवा इलास या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे आरके मोरवा या क्रीडा मंडळाचे माजी अध्यक्ष